एकदा एक कलाकार 3 सुंदर बाहुल्या घेऊन सम्राट अकबराच्या दरबारात आला. या बाहुल्या अगदी एकसारख्या होत्या. त्या एवढ्या समान होत्या की त्यांच्यात फरक करणे खूप अवघड होते. अकबराला त्या बाहुल्या खूप आवडल्या. ते म्हणाले, "या बाहुल्या मला विक, मी तुला चांगले पैसे देईन याचे." कलाकार म्हणाला, "जहापना, या बाहुल्या विक्रीसाठी नाहीत. अर्थातच मी तुम्हाला भेट म्हणून देऊ शकतो, पण यापैकी कोणती बाहुली सुंदर आहे हे सांगितल्यास मी तुम्हाला देईन." ते एक विचित्र कोडे होते. अकबराने त्या बाहुल्या उचलून बारकाईने पाहिल्या. तिन्ही बाहुल्या एवढ्या सारख्या होत्या की अकबराला सुंदर कोणती ते सांगता येत नव्हते. मग त्यांनी कोडे सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. अकबराने बिरबलाला बोलावून घेतले आणि म्हणाले, "हे बिरबल, तू प्रयत्न करून मला हे कोडे सोडवण्यास मदत करशील असा विश्वास आहे." बिरबल अकबराच्या समोर नतमस्तक होऊन बाहुलीकडे जातो. त्याने प्रत्येक बाहुली हातात घेतली आणि अतिशय काळजीपूर्वक त्यांना पाहिले. त्याने पहिल्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली. हवा तिच्या दुसऱ्या कानातून बाहेर आली. मग त्याने दुसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली. यावेळी हवा तिच्या तोंडातून निघाली. जेव्हा बिरबलने तिसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा हवा कुठूनही बाहेर निघाली नाही. बिरबल म्हणाला, "हीच तिसरी बाहुली तिघांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे." अकबराला धक्काच बसला. ते म्हणाले, "तुला हे कसं कळलं?" बिरबल म्हणाला, "महाराज, मी पहिल्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा ती दुसऱ्या कानातून बाहेर आली. असे आपण दुसऱ्याला सांगितल्यावर पुढच्या क्षणी तो विसरतो. मी दुसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा तिच्या तोंडातून हवा बाहेर पडली." या पद्धतीने काही लोक आपले रहस्य ऐकून लगेच इतरांना सांगतात. कधी ते लपवू शकत नाहीत. तिसऱ्या बाहुलीच्या कानात फुंकर मारली तेव्हा हवा कुठूनही बाहेर आली नाही, असे लोक सत्य लपवून ठेवतात. आपण कोणत्याही गोष्टीबद्दल त्यांना सांगू शकतो. कलाकार म्हणाला, "मी आजवर फक्त बिरबलाच्या हुशारीचे कौतुक ऐकले होते. आज मी नजरेने पाहिले देखील. जहापना, ही घ्या तुमची बाहुली." अकबर म्हणाले की मला बिरबलाचा खूप अभिमान आहे.